नमस्कार मंडळी, मी शौनक आणि स्वागत आहे तुमचं या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर 3 दिवस आम्ही पुनावळे इथे आलो होतो आणि आधीचे व्लॉग जर तुम्ही बघितले नसतील तर ते आवर्जून बघा. ठाण्यावरनं आम्ही निघालो तो एक व्लॉग आहे आणि मिसिंग लिंकवरचा आमचा एक्सपिरियन्स आम्ही शेअर केलेला आहे. त्याच्यानंतर पुनावळे इथे असलेला एक वेगळंच स्ट्रीट फूडचा कल्चर आहे, तर ते थोडासा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तोही व्हिडिओ बघा. आणि आता वेळ झालेली आहे त्या परतीच्या प्रवासाची. तर संध्याकाळच्या वेळेला पुन्हा एकदा आम्ही या मिसिंग लिंकवरनं जाणार आहोत आणि तो जो गोल्डन आवर ज्याला आपण म्हणतो त्याच्यातला जो प्रवास आहे तो आम्ही तुमच्यासाठी या व्हिडिओच्या मार्फत घेऊन येणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. मी नॉर्मली ना संध्याकाळी 4:30-5 नंतर या एक्सप्रेस हायवेवर गाडी घालणं प्रेफर करतो जर मुंबईच्या दिशेने जात असेल तर. कारण एकतर तुमच्यासमोर सनसेट होत असतो, ते सूर्याची किरणं अशी एक्सप्रेस हायवेवर पसरलेली असतात आणि तो जो गोल्डन आवरचा जो मोमेंट आहे ना तो कॅप्चर करायला धमाल येते. तुमच्याकडे चांगला कॅमेरा असेल तर तुम्ही आसपासचंही निसर्ग सौंदर्य एन्जॉय करू शकतात. बट मेक शुअर की तुमच्या साईड सीटवर जो बसलेला आहे त्या व्यक्तीला हे सांगा. गाडी चालवताना तुमचा फोकस हायवेवरच पाहिजे. एक्सप्रेस हायवेवर प्रत्येकाचा एक मोमेंट असो की ना त्याला ती जागा किंवा तो पर्टिक्युलर पॅच खूप आवडतो. मला हा कामशेतचा पॅच खूप 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 आवडतो. म्हणजे अगदी पुण्याच्या दिशेने जात असू दे नाहीतर मुंबईकडे, तो जो रस्ता वळतो तिथून जे निसर्ग सौंदर्य हळूहळू आपल्या डोळ्यासमोर येतं, अप्रतिम आहे, अप्रतिम. तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला या एक्सप्रेस हायवेवर कोणता पॅच खास अगदी स्पेशल आहे तुमच्यासाठी, नक्की कळवा. मिसिंग लिंक किंवा कनेक्टिंग लिंक याला दोन्हीही नावं दिलेली आहेत. बाहेर जे बोर्ड लावलेले आहेत खास वाहनांसाठी त्याच्यावर मिसिंग लिंक असं मेन्शन केलेलं आहे. आतमध्ये जेव्हा तुम्ही या मिसिंग लिंकवरनं ट्रॅव्हल करतात तिकडे सगळ्या ठिकाणी कनेक्टिंग लिंकचे असेच त्यांनी काय म्हणतात ना की डिजिटल बोर्ड्स लावलेले आहेत. तर काहीही म्हणा, बट आम्ही जेव्हा इथे आलो पुण्याच्या दिशेने, आम्ही जेव्हा एंट्री घेतली आणि हा जो व्ह्यू होता समोर, ओ हो मस्त. असे प्रोजेक्ट्स खूप रेअर आहेत आपल्या देशामध्ये किंबहुना आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं होतं आणि मी आत्ताही म्हणतो की खूप मेहनत घेतलेली आहे. आणि प्लीज हे बघा, डोंगरावर ज्या एक्झिटला त्यांनी किंवा एंट्रीला त्यांनी जे काय डेकोरेशन्स केलेले आहेत, जे काय त्यांनी देखावे उभे केलेले आहेत, भन्नाट आहेत. आधीच्या ब्लॉगमध्ये पण म्हणालो होतो, मी आत्ताही म्हणतो की थँक्स टू ऑल द इंजिनियर्स, सपोर्ट स्टाफ, टेक्निशियन्स, लेबर्स. भावांनो, तुम्ही भन्नाट काम केलेलं आहे आणि जो वेळ तुम्ही वाचवलाय ना आमचा ट्रॅव्हल करण्याचा, थँक्यू व्हेरी मच. आता आपण बाहेर पडलेलो आहोत या सगळ्यात मोठ्या टनेलमधून आणि समोर दिसतो तो आहे मुंबईच्या दिशेने जाणारा तो जो ब्रिज आहे मिसिंग लिंकचा. हो, जसं पुण्याच्या दिशेने जाताना तो भन्नाट दिसतो तसंच मुंबईच्या दिशेने जाताना पण तो खूप छान दिसतो. कृपया करून फोटो काढण्यासाठी इकडे थांबू नका आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंट्स होऊ शकतात. आय नो तुम्हाला वाटत असेल फोटो काढावा, बट कशाला दुसऱ्यांचा जीव धोक्यात टाकायचा आहे आणि स्वतःचा सुद्धा.
मिसिंग लिंक ज्यांनी पण डिझाईन केला आहे ना, खास कौतुक आहे त्यांचं. कारण आपण खरं म्हणजे ना घाटावर चढत असतो किंवा घाटावरनं उतरत असतो, पण या रोडवर तुम्हाला चालवताना ते अजिबात जाणवत नाही. लिटरली तुम्हाला असं वाटतं की मी एका फ्लॅट रोडवरनं गाडी चालवत आहे. हलकासा मध्ये मध्ये जर तुमची गाडी 80च्या खालती असेल तर ते जाणवतं, बट अदरवाईज नाही. तर आता आम्ही खालापूरच्या दिशेने बाहेर आलेलो आहोत आणि हा समोर दिसणारा व्ह्यू पण भन्नाट आहे. आता हा रस्ता जो आहे तो जाऊन मिळतो तुमच्या ओल्ड मुंबई पुणे हायवेला, म्हणजे ओल्ड मुंबई पुणे एक्सप्रेस वेला. तर मग इथून पुढे अवघ्या 10 मिनिटावर खालापूरचा फूड मॉल आहे, पुढे टोल आहे, देन तुमची पुढची जर्नी सुरू होते मुंबईच्या दिशेने. तर आता ऑलमोस्ट सनसेट झालेला आहे आणि मित्रांनो, एक मी ऑब्झर्व केलंय की मिसिंग लिंक सुरू झाल्यापासून हे जे खालापूरचे फूड मॉल आहेत तिथे गर्दी जरा जास्त झालेली आहे. म्हणजे हे दोन्ही नेहमीच ओव्हरफ्लो होत असतात, बट आता जास्त त्याची संख्या वाढणार आहे. कारण लोक अलीकडच्या फूड मॉलला थांबणार नाहीत, कारण जो दुसरा फूड मॉल आहे मुंबईच्या दिशेने येताना त्याच्यानंतर लगेच मिसिंग लिंक आहे, तर तो तुम्हाला 10व्या मिनिटाला खालापूरला पोहोचवतो. तर त्यामुळे या फूड मॉलला बऱ्यापैकी गर्दी असणार आहे. आम्ही जेव्हा पुण्याच्या दिशेने जात होतो तेव्हाही आम्हाला त्या फूड मॉलला गर्दी लागली. तर इकडे बघा, तुम्हाला दिसत असेलच की केवढ्या गाड्या आहेत आणि कुठपर्यंत पार्किंग केलेलं आहे. आणि हे ऑलमोस्ट मी म्हणतो की आधीच्या पेक्षा जरा जास्तच आहे. एक्सप्रेस हायवेवर जर थोडंफार मला असं भीती जिथे वाटते ना, ती म्हणजे हे टोल प्लाझाज. कारण अचानक एवढे त्यांनी रस्ते वाढवलेले आहेत आणि त्याच्यानंतर परत ते पुढे जाऊन बॉटलनेक होतात आणि बऱ्याचशा गाड्यांना फास्टॅग असल्यामुळे ते फटाफट बाहेर पडतात आणि कुठेतरी बॉटलनेकच्या इकडे येऊन ते अडतात एकमेकांना येऊन. तर कृपया करून सावकाश जा. फायनली आम्ही ऑलमोस्ट ठाण्याजवळ येऊन पोहोचलो आणि इथून पुढे आम्हाला त्यानंतर सगळं सिटीचा ट्रॅफिक लागला, अंधार पडला होता, त्यामुळे कव्हर करण्यासारखं काहीच नव्हतं. तर हा व्लॉग इकडेच थांबवतो. मित्रांनो, आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आमचे असेच व्हिडिओज बघत राहा. आणि हो, पुन्हा एकदा मिसिंग लिंकवरनं जाताना सावकाश जा, गाड्या आरामात चालवा. भेटू लवकरच. होपफुली पावसाळ्यात पुन्हा एकदा मिसिंग लिंकवरनं जाऊ. तोपर्यंत बाय बाय.